हॅलो. या लेक्चरमध्ये आपण मार्च एप्रिल 2026 चे पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनच्या घडामोडी बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपला आहे जनगणना किंवा सेन्सस 2027. आता हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वेगळं सांगायची तुम्हाला काही गरज नाही, कारण की 2011 सेन्सस झालं होतं, त्यानंतर डायरेक्ट आता 15-16 वर्षांनी हे सेन्सस होत आहे. तर त्याच्यामुळे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इथे जो डेटा दिलाय हा सगळा तुम्हाला पाठ करून घ्यायचा आहे, ते इम्पॉर्टंट आहे. बघा, आता जी जनगणना आहे एवढं आपल्याला माहित आहे की ही केंद्र सरकारचा सब्जेक्ट आहे. आता हे सगळं केंद्र सरकार कंडक्ट करतं. आता केंद्र सरकार म्हणण्यापेक्षा आपण डायरेक्ट त्याला होम मिनिस्ट्री म्हणू. तर होम मिनिस्ट्रीने 2-3 गोष्टी दिलेल्या आहे. काय की ही पोरगी हा पोरगा दिलाय आणि थीम दिली आहे. आता ह्यांना काय म्हणलं, शुभंकर किंवा मॅस्कॉट. हे जे मॅस्कॉट आहे, ह्या पोरीचं नाव ठेवलंय त्यांनी प्रगती, आणि ह्या पोराचं नाव ठेवलंय त्यांनी विकास. विकास, पोरगा विकास, पोरगी प्रगती. तर ह्याच्यावरून आपलं काय लक्षात येतं की जे गव्हर्नमेंट आहे तर त्यांचं म्हणजे आपल्या देशाला प्रगती आणि विकास करायचं आहे, हे त्यांचं ध्येय आहे. ठीक आहे. आता कसं करणार, जनगणना करणार आणि त्याच्या थ्रू त्यांना डेटा मिळणार. तो डेटा थ्रू गव्हर्नमेंट काय बघणार की कुठे गरिबी आहे, किती लोक कोणत्या कास्टचे आहेत, की ते सगळं सगळं बघणार आणि त्याच्या थ्रू ते वेलफेअर स्कीम्स राबवणार. म्हणजे काय, जनकल्याण करणार किंवा लोकांचं कल्याण करणार. तर तीच एक थीम आहे, जनगणना से जनकल्याण. ही थीम आहे, लक्षात ठेवा. प्रगती लक्षात ठेवायचं आहे, विकास लक्षात ठेवायचा आहे, आणि ही एक थीम लक्षात ठेवायचं आहे, जनगणना से जनकल्याण. आणखी एक गोष्ट म्हणजे काय की ही जी जनगणना आहे ही यावर्षी खूप जास्त युनिक आहे. कशी युनिक आहे, ही डिजिटल आहे. पहिली अशी डिजिटल गणना होत आहे आपली. डिजिटल तर होतच आहे, म्हणजे पुन्हा ते टॅबवर वगैरे करणार आहे. दुसरी गोष्ट काय की हे आपण स्वतःची गणना स्वतः करू शकणार, म्हणजे त्याला आपण सेल्फ एन्युमरेशन म्हटलेलं आहे. काय, सेल्फ एन्युमरेशन. तर हे ह्या वर्षी पहिल्यांदाच होत आहे, स्वतःची गणना स्वतःच करणार आहोत. म्हणजे काय की त्यांनी एक पोर्टल दिलेलं आहे, त्याच्यावर आपलं नाव, गाव, वस्तू, प्राणी आपल्याला स्वतःच टाकायचं आहे, आणि त्याच्या थ्रू ते पूर्णच्या पूर्ण ते डेटा गोळा करतील. आणि त्याच्यानंतरही काही लोकांनी ते काढलं नाही, म्हणजे 15 दिवस देतील सेल्फ एन्युमरेशन करायला. त्याच्यानंतरही काही लोकांनी जर स्वतःच गणना केलेली नाही तर त्यांचे लोक येतील आणि ते आपली गणना करून जातील. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बघा, शुभांकर तुम्हाला सांगितलं प्रगती आणि विकास, त्यानंतर थीम सांगितलं तुम्हाला जनगणना से जनकल्याण, आणि त्यानंतर डिजिटल आणि स्वगणना किंवा सेल्फ एन्युमरेशन वाली ही म्हणजे पहिली आपली भारतातील जनगणना असणार आहे. तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे काय की ही गणना आहे ही 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ते घरं मोजणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रॉपर लोक मोजणार. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये पण 2 गोष्टी आहेत, जी पहिली घरं मोजतील. पहिली म्हणजे काय, सेल्फ एन्युमरेशन. दुसरी म्हणजे ते स्वतः येऊन आपल्याला मोजतील. तर सेल्फ एन्युमरेशन म्हणजे काय की आपल्याला सगळं तिथं नाव, गाव, वस्तू, प्राणी आपलं सगळं सगळं टाकायचं आहे. जर तुम्ही टाकलं नाही 15 दिवसाच्या आत तर ते परत आपल्याकडे येतील ते लोक आणि ते आपल्याला मोजून जातील. तर ह्या 2 टप्प्यात, म्हणजे हा पहिल्या टप्प्यात ह्या 2 गोष्टी असणार आहे. ठीक आहे. तर ही गोष्ट पहिला टप्पा 1 एप्रिल पासून सुरू झाला तर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत संपणार आहे. तर हे पूर्ण भारतभरात होणार आहे आणि प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळं आहे. भारतात म्हणजे महाराष्ट्र बघायला गेलं तर महाराष्ट्राचं 1 मे ला सुरू झालेलं आहे, आणि 1 मे ते 15 मे आपल्याला सेल्फ एन्युमरेशन करायचं होतं. ठीक आहे. तर लक्षात ठेवा. आता बघा, सर्वेक्षणापूर्वी 15 दिवस तुम्हाला सांगितलं स्वगणना करायची आहे, त्यानंतर जनगणना. हा, आता ही खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ही जी जनगणना आहे ही कोण कंडक्ट करते, रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, हे अध्यक्ष असतात हे पूर्ण सेन्सस कंडक्ट करायसाठी. आणि ह्या वर्षीचे कोण आहे, मृत्युंजय कुमार नारायण. लक्षात ठेवा, मृत्युंजय, ज्यांनी मृत्यूवर जय मिळवलेला आहे तो ह्या वर्षी जनगणना करत आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, मृत्युंजय कुमार नारायण. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत दिल्या आहेत, जे एक ऍड आली होती पेपरमध्ये, तर त्या ऍड वरून तुम्हाला सगळ्या गोष्टी काढून दिल्या आहेत टेलिग्रामवर. तर तिथे टोल फ्री नंबर पण होता, गव्हर्नमेंटने काढलाय, गृह मंत्रालयाने. काय, 1855. तर तो पण तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. ठीक आहे. तर ह्या पीडीएफच्या शेवटी पण टाकून देईल तुम्हाला तो सगळा डेटा, तर लक्षात ठेवायचा तो. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशनच्या संबंधित सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत, त्या आपण एक एक करून बघू. बघा, पहिलं आहे भारताचे संविधान सर्व 22 अधिकृत भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे. तर हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे ह्या वर्षीसाठी. आणि ह्या सगळ्या 22च्या 22 ज्या अधिकृत भाषा आहे की ज्याला आपण शेड्यूल लँग्वेजेस म्हणतो, ह्या सगळ्या आपल्याला माहिती पाहिजे, पाठ पाहिजे आपल्याला. म्हणजे ते 3 अमेंडमेंट वगैरे झाले होते, 21वी, 71वी आणि 92वी वगैरे. ह्या सगळ्या माहिती पाहिजे. आता 92वी कोणती आहे, ते BDSM आपण लक्षात ठेवतो. BDSM, बोडो, डोगरी, काय म्हणतात, मैथिली आणि संथली वगैरे. 21व 71 तुम्हाला आठवायचं आहे. ठीक आहे. तर हे सगळं तुम्ही हे सगळं शेड्यूल लँग्वेज आहे, हे स्टार्टिंग म्हणून तुम्हाला करायचे, लक्षात ठेवायचे. आणि झालं काय की जे कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशन आपण फक्त हिंदी आणि इंग्लिश मध्ये आधी काढलो, त्याच्यानंतर ज्या ह्या शेड्यूल लँग्वेजेस आहेत ते त्याच्यामध्ये आपण हळूहळू ते रिलीज करत गेलो. तर जे आता 26 नोव्हेंबर आपल्याला माहिती आहे की संविधान दिन नसतो. 26 नोव्हेंबर 2026 ला काय झालं होतं की त्यांनी, सॉरी 25 ला काय झालं होतं की त्यांनी 9 भाषांमध्ये सुधारित आवृत्त्या प्रकाशित केल्या होत्या.
काय सुधारित आवृत्त्या, म्हणजे ऑलरेडी प्रकाशित झालं होतं, नंतर त्यांना सुधारित करून परत त्या प्रकाशित केल्या होत्या. तर त्याच्यामध्ये मराठी, तेलुगू वगैरे पण सगळ्या भाषा होत्या. पण डिसेंबर त्यानंतर महिन्यात म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये त्यांनी संथाली भाषेमध्ये पण नवीन आवृत्ती काढलेली आहे. तर ही एक गोष्ट नवीन लक्षात ठेवायची गोष्ट होती. काय ओल चिकी लिपी होती, तर ही एक गोष्ट होती. ह्याच्यामुळे काय झालं की संपूर्ण 22च्या 22 लँग्वेज मध्ये आपण आता आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे काढलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आता एप्रिल 2026 मध्ये काय झालंय की सिंधी भाषा आहे, तर सिंधी भाषेची पण एक नवीन अपडेटेड किंवा सुधारित आवृत्ती काढलेली आहे. आणि ही जी सिंधी लिपी आहे म्हणजे सिंधी भाषा आहे, तर ती आधी फक्त पर्शियन भाषेमध्ये होती किंवा लिपीमध्ये होती. आता ही जी सिंधी आवृत्ती आहे ही देवनागरी भाषेत पण लिपीमध्ये पण आलेली आहे. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, हे 22च्या 22 लँग्वेजेस आपल्याला माहिती पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले आहे, 8वे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर रामचंद्र चौधरी खटला. आता हे नाव लक्षात ठेवायची गरज नाही, पण ह्या खटल्यामध्ये काय सांगितलं ते आपल्याला माहिती पाहिजे. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय की मतदानाचा अधिकार किंवा व्होटिंगचा राईट आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हे दोनच्या दोनही मूलभूत अधिकार नाही आहेत किंवा फंडामेंटल राईट्स नाही आहेत. लक्षात ठेवायची गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये युपीएससी मध्ये पण आधी सेम असा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, की त्यांनी सांगितले कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे, फंडामेंटल राईट आहे, लिगल राईट आहे, की आणखी कोणतरी स्टेटमेंट होतं. तर हे आपल्याला माहिती पाहिजे होतं. ठीक आहे, तर हे म्हणजे सुप्रीम कोर्ट काय म्हणलंय की हे फंडामेंटल राईट नाही पण स्टॅच्युटरी राईट आहे किंवा वैधानिक अधिकार आहे. स्टॅच्युटरी म्हणजे काय की एखादी लॉ वगैरे असतो, जसं की आपला आरपीए किंवा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1950चा आणि 1951चा आहे. ठीक आहे, हे दोन याच्या थ्रू आपल्याला म्हणजे प्रॉपर वोटिंग करण्याचा वगैरे अधिकार मिळतो, किंवा कुणी कसं उभं राहायला पाहिजे, इलेक्ट्रोल रोल वगैरे ते सगळं आहे. तर त्याच्यामुळे तो स्टॅच्युटरी राईट आहे. असा प्युअरली स्टॅच्युटरी राईट आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणखी एक गोष्ट की एक युपीएससी मध्ये प्रश्न आला होता, तर त्यांनी त्याचं आन्सर दिलं होतं काय म्हणतात संवैधानिक म्हणण्यापेक्षा आपण कॉन्स्टिट्यूशनल राईट. ठीक आहे, ती तुम्ही लिहून ठेवा, कॉन्स्टिट्यूशनल राईट पण आहे हे दोन. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनल राईट पण आहेत आणि स्टॅच्युटरी राईट्स पण आहेत. त्यांनी लिगल राईट्स दिले नव्हते त्यावेळेस. त्यानंतर समान नागरी संहिता किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता हे आपल्याला माहिती आहे आर्टिकल 44 ह्याच्याद्वारे असतं. तर ह्याच्यामध्ये जे राज्य सरकार आहे तर ते आपापलं ठरवत आहेत की आम्ही आपल्या आपल्या राज्यात हे जे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे ते लागू करणार आहोत. तसं पहिलं राज्य कोणतं बनलं होतं, मागं आपण केलं होतं उत्तराखंड. त्याच्यानंतर आता दुसरं राज्य बनलेलं आहे गुजरात. तर ह्यांनी पण आता पास केलं आहे. ठीक आहे, तर हे गोष्टी लक्षात ठेवायचे आहे. आता पहिलं म्हणलं तर हे फक्त स्वतंत्र भारतातलं पहिलं आहे. स्वतंत्र भारताच्या अगोदर एक गोवा राज्य होतं, तर तिथे पोर्तुगीजांनी लावलं होतं 1867 ला. ठीक आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की हे जे दोन्ही ठिकाणी आहे, ह्या दोन्ही ठिकाणी न्यायमूर्ती रंजना देसाई ह्या तिथे त्या कमिटीच्या हेड होत्या, आणि त्यांनी सांगितलेलं, त्यांनी जे रिकमेंडेशन दिले तर त्याच्यानुसार गुजरात आणि उत्तराखंड ह्या दोन्ही ठिकाणी जे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहेत ते आलेले आहेत. ठीक आहे, ह्या रंजना देसाई आहेत, ह्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. ह्या वर्षी यांच्यावर म्हणजे प्रश्न असणार आहेत, कारण की बघा ह्या ज्या रंजना देसाई आहेत तर त्या छत्तीसगड आणि जे मध्य प्रदेश आहे, इथं लिहून ठेवा मध्य प्रदेश, ह्या दोन्ही ठिकाणी पण ह्यांची आता कमिटी बसलेली आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या रंजना देसाई आहे, हे 8th पे कमिशन आहे, तर त्याच्या पण ह्या अध्यक्ष आहेत. ठीक आहे, किंवा जे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आहे तर त्याच्या पण ते अध्यक्ष आहेत. तर ह्या खूप जास्त इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे. हे टेलिग्रामवर तुम्हाला याची सगळी माहिती दिली आहे ह्या न्यायमूर्ती रंजना देसाई विषयी, ते तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पॅसिव्ह इथुनेशिया किंवा निष्क्रिय इच्छामरण. आता झालं काय होतं की एक पोरगा होता हरीश राणा म्हणून, तर तो 10-12 वर्ष आधी चौथ्या मजल्यावरून पडला होता. तेव्हापासून तो पूर्ण कोमातच होता, त्याला काही कळत वगैरे नव्हतं. तर काय म्हणतात मेडिसिन किंवा सलाईनवर वगैरे तो जगत होता. तर त्या म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे असं नव्हतं की तुम्ही ते सगळं काढा, म्हणजे त्याला जो सपोर्ट होता तो सगळा काढा आणि त्याला मरू द्या, असं नव्हतं. पण 2018 ते आलं होतं. 2018 एक कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया अशी एक केस आली होती, आणि आपण एक निष्क्रिय इच्छामरण किंवा पॅसिव्ह इथ्युनेशिया हा एक जगण्याचा अधिकार आहे, म्हणजे जो आर्टिकल 21 आहे तर त्याच्यामध्ये हा मोडतो असं सांगितलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा, फक्त निष्क्रिय इच्छामरण आहे. तर ह्या वर्षी असं पहिल्यांदा झालं आहे की एखाद्या व्यक्तीला सुप्रीम कोर्टाने हे निष्क्रिय इच्छामरणाचा अधिकार दिलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, पॅसिव्ह इथ्युनेशिया फक्त भारतात हे आहे, पॅसिव्ह, ऍक्टिव्ह नाही आहे. ऍक्टिव्ह म्हणजे काय की तुम्ही स्वतःहून याच्याकडे जाताय, डॉक्टरकडे जाताय आणि त्याला सांगताय की मला मरायचं आहे, आणि मग जो डॉक्टर आहे तो त्याला विष वगैरे देतो. ठीक आहे, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज वगैरे आहे, नेदरलँड वगैरे, तर त्यांच्यामध्ये हे म्हणजे चालू असतं. आता एक पोरगी मागे एक झाली होती, तर ती तर यंगच होती, फक्त 29 वर्षाची एक पोरगी होती. तर तिने म्हणजे डॉक्टरकडे गेली आणि म्हटली मला पॉयझन पाहिजे, कारण की ती थोडीशी सायकॅट्रिक थोडीशी इश्यू होता तिला, तर त्याच्यामुळे तिला ते अलाउड आहे तिकडे. पण त्याला म्हणतात ऍक्टिव्ह. आणि पॅसिव्ह म्हणजे काय की जो पूर्ण बेड रिडन आहे किंवा टर्मिनली इल आहे, ज्याला कॅन्सर वगैरे गोष्टी आहेत, तर त्याच्याकडून तो लाईफ सपोर्ट आहे तो काढणं म्हणजे पॅसिव्ह. ठीक आहे, तर असं हरीश राणा असा पहिला व्यक्ती झाला होता. तर अशी परवानगी मिळालेला पहिला खटला होता, त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे.
आता बघा, हे तुम्हाला सांगितलेलं कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस होती, ही एक केस आहे, ही इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 21 मध्ये आणखी मागच्या वर्षी, मागच्या 2-3 वर्षामध्ये ह्या नवीन गोष्टी खूप जास्त न्यूज मध्ये होत्या. ठीक आहे. आता बघा, राईट टू हाऊसिंग हे पण म्हणजे बऱ्याच वर्षापासून चालू होतं, पण आता ह्या वर्षी पण मागच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये पण राईट टू हाऊसिंग किंवा शेल्टर किंवा घर किंवा आश्रयाचा अधिकार पण हा आर्टिकल 21 मध्ये आहे, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. ते ह्याच्यावर ऑलरेडी एक प्रश्न पण आला होता. त्यानंतर मासिक पाळीचे आरोग्य हे पण आहे, हे पण तुम्हाला टेलिग्रामवर टाकून दिलेलं आहे पूर्णच्या पूर्ण, की कोणते ते काय केसेस वगैरे कोणते, तर ते सगळे तुम्हाला जोड्या लावायला विचारू शकता. ठीक आहे. त्यानंतर डिजिटल प्रवेश आहे, तो पण एक आर्टिकल 21च्या अंडर आहे. डिजिटल प्रवेश मोस्टली हा जे डिसेबल्ड लोक आहेत किंवा जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून संरक्षण किंवा जे क्लायमेट चेंज होत आहे तर त्याच्या ऍडव्हर्स इफेक्ट पासून पण आपलं संरक्षण व्हावं, हा पण एक आहे. ठीक आहे. त्यानंतर पुनरुत्पादन किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑटोनॉमी हे पण आहे. त्याच्यानंतर गोपनीयतेचा अधिकार, राईट टू प्रायव्हसी, हे पुत्तस्वामी केस आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. 2018ची केस होती. ठीक आहे. 17-18ची जी काय केस असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आर्टिकल 21 ह्याच्यावर प्रश्न येणार आहे ह्या वर्षी. ठीक आहे. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव ह्या वर्षी जे अपोजिशन आहे त्यांनी टाकला होता. ठीक आहे. हा काय पास झालेला नाही आणि ही मोस्टली पॉलिटिकल गोष्ट होती, त्याच्यावर डायरेक्ट काही प्रश्न पण येणार नाही की कोणी मोशन वगैरे मांडलं होतं, तसं काही विचारणार नाही. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवा की हा पास झाला नव्हता, पण ह्याचं जे स्टॅटिक आहे ते स्टॅटिक आपल्याला माहिती पाहिजे. जे लोकसभेचे अध्यक्ष असतात त्यांना काढतात कसं, त्यांची नियुक्ती कशी असते, किंवा त्यांची काय म्हणतात निवडणूक कशी होते, ओथ कोणाला देतात किंवा ओथ देतच नाही ते, हे सगळं माहिती पाहिजे लोकसभेच्या अध्यक्षाविषयी. हे तुम्ही सगळं चांगलं करून ठेवा. ठीक आहे. आता ह्या अगोदर 3 अध्यक्ष होते, म्हणजे हे पहिले अध्यक्ष होते की ज्यांच्यावर मोशन आलं होतं. ह्याच्या अगोदर 3 अध्यक्ष होते. कोण कोण? मावळणकर होते, हुकुमसिंग होते, त्यानंतर बलराम जाखड, हे 3 नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हरिवंश नारायण सिंग. आता बघा, हे बघा, हे आधी जेडीयू कडून 2 वेळा जेडीयूने यांना राज्यसभेत पाठवलं होतं, पण आता तिसऱ्यांदा पाठवलं नाही. जेव्हा 2 वेळेस पाठवलं तर तेव्हा त्यांना जे डेप्युटी चेअरमन, राज्यसभेचे डेप्युटी चेअरमन किंवा त्याला काय म्हणतात मराठीत उपसभापती, तर ते म्हणून निवडणूक झाली होती पहिल्या 2 ह्याच्यात. पण तिसऱ्या ह्याच्यात त्यांना परत जेडीयूने काही पाठवलं नाही. तर त्याच्यामुळे जे राष्ट्रपती आहेत त्यांनी ह्यांना काय म्हणतात नामनिर्देशित केलं किंवा नॉमिनेट केलं. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे की जे राष्ट्रपती आहेत तर त्यांनी ते नॉमिनेट करतात काही लोकांना, कोणत्या कोणत्या व्यक्तींना, लिटरेचर वाले किंवा आर्ट्स वाले असतात, किंवा काही सायन्स वाले असतात, किंवा सोशल सर्व्हिस वाले पण असतात, सोशल सर्व्हिस वाले. ह्या 4 व्यक्तींमधून, 4 कॅटेगरी मधून ते नेमणूक करत असतात. तर ह्यावेळेस त्यांनी हरिवंश नारायण सिंगचं केलं होतं, जे की जेडीयू मधून आधी खासदार होते 2 वेळेस. ह्यावेळेस त्यांनी जेडीयूने त्यांना खासदारकी दिली नाही, त्याच्यामुळे जे राष्ट्रपती आहे त्यांनी ह्यांना खासदारकी दिलेली आहे, नॉमिनेट केलेले आहे. आणि नॉमिनेट झालेले असे राज्यसभेचे उपसभापती होणारे असे पहिले नामनिर्देशित किंवा नॉमिनेटेड आहेत व्यक्ती. ही गोष्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. हरिवंश नारायण सिंग. ठीक आहे. तर स्टार्टिंग मधून तुम्हाला उपसभापतीविषयी सगळं करायचं आहे पॉलिटीमधून. त्याच्यानंतर मेघालय राज्यांना अधिकृत भाषा. आता बघा, अधिकृत भाषा 345 आर्टिकल मध्ये जे राज्य आहेत, राज्य सरकार स्वतःचे स्वतः सांगू शकतं. जसं की महाराष्ट्रामध्ये मराठी केलेली आहे, तसं जे मेघालय होतं त्याच्यामध्ये फक्त इंग्लिश होतं, म्हणजे इंग्लिश बाय डिफॉल्ट असतं. जे बाकीचे लँग्वेजेस आहेत, राज्यातल्या लँग्वेजेस आहेत, तर राज्य जे सरकार आहे त्यांना त्यांच्या विधानसभेमध्ये पारित करावं लागतं. त्या विधानसभेमध्ये आता त्यांनी गारो आणि खासी ह्या 2 भाषा आणलेल्या आहेत, आणि इंग्रजी आधीपासून जे बाय डिफॉल्ट असते तर ती आधीपासून होते. तर गारो आणि खासी हे त्यांनी आता नवीन आणलेले आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे. 2026 मध्ये अधिकृत भाषेचा दर्जा गारो आणि खासीला मिळालेला आहे. आता स्टॅटिक मध्ये तुम्हाला हे आर्टिकल करायचे आहे 345. जे राज्य सरकार आहे स्वतःची अधिकृत भाषा किंवा ऑफिशियल लँग्वेज ठरवू शकते. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर से नो टू प्रॉक्झी सरपंच, ही जी मोहीम आहे, ही मोहीम पंचायत राज मिनिस्ट्री आहे त्यांनी काढली होती. ह्याचा कालावधी 8 ते 18 मार्च 2026 पर्यंत होता. तर ह्याच्यामध्ये सरपंच पती प्रथेची जी समस्या आहे तर त्याचं निवारण करायचं होतं. जी सरपंच पती प्रथा म्हणजे काय, की जरी जी महिला जरी निवडून आली सरपंच म्हणून, तरी जे सगळं कामकाज आहे तो तिचा पती बघत असतो, तर त्याला पंचायत पती सिंड्रोम पण म्हणतात. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. से नो टू प्रॉक्झी सरपंच मोहीम 8 ही डेट लक्षात ठेवा, 8 ते 18 मार्च 2026 पर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर ही एक गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सी राजगोपालचारी यांचा अर्धा पुतळा तो आपल्या राष्ट्रपती भवनामध्ये म्हणजे मांडण्यात आलेला आहे. ल्युटेन्स होता तर त्याचा पुतळा काढून, तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्टी आहे. आता जी पार्लमेंटमध्ये किंवा राष्ट्रपती भवनामध्ये अशा काही गोष्टी होत असतात तर त्याच्यावर म्हणजे प्रश्न हमखास असतो
एमपीएससी युपीएससी मध्ये सगळीकडे असतो. आता जसं सेंगोलवर वगैरे प्रश्न आला होता किंवा पार्लमेंटची नवीन बिल्डिंग बांधली होती त्याच्यावर पण प्रश्न आला होता, ते तसंच आता ह्या याच्यावर प्रश्न येऊ शकतो. हे आपले कोण आहे, राजगोपालचारी. आता जो ल्युटेन्स होता तर त्यांनी हे जे राष्ट्रपती भवन वगैरे बांधलं होतं, त्यानंतर नॉर्थ ब्लॉक साऊथ ब्लॉक वगैरे सगळं सगळं त्यांनी बांधलं होतं. तर त्याच्यामुळे त्याचा ल्युटेन्सचा पुतळा होता आधी. तर त्याच्यामुळे आता तर गव्हर्नमेंटने आता काय केलं की हा जो लुटेनचा पुतळा आहे तो काढून राजगोपालचारी ह्यांचा पुतळा बसवलाय. का बरं? कारण की हे जे राजगोपालचारी होते हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. लक्षात ठेवा, फ्री भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? फ्री भारताचे किंवा इंडिपेंडन्स भारताला जेव्हा मिळालं तर तेव्हा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबॅटन. त्याच्यानंतर राजगोपालचारी झाले होते. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा, लुटेन्स विषयी तुम्हाला सांगितलं, त्यानंतर हे जे राजगोपालचारी आहे सी राजगोपालचारी, तर त्यांच्याविषयी पण आपल्याला माहिती पाहिजे. त्यांना लोक राजाजी पण म्हणायचे. बघा, सी राजगोपालचारी आहे, त्यांचा जन्म सेलम मद्रासमध्ये झाला होता. आता बघा, परीक्षेमध्ये काय विचारतात की जे पार्लमेंटमध्ये असं काही नवीन झालं तर त्याच्या बॅकग्राऊंड वगैरे पण विचारतात. तर ह्यांचं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती पाहिजे. जन्म सेलम मद्रासमध्ये झाला होता डिसेंबर 1878 मध्ये. त्यानंतर 1930 मध्ये तिरुचिपल्ली आणि वेदारण्यम ह्याच्याप्रमाणे त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला होता गांधीजींसोबत. त्यानंतर 1937 ला ते मद्रास प्रांताचे पंतप्रधान झाले होते. त्यानंतर द वे आउट या पुस्तकामध्ये त्यांनी सीआर, तुम्ही आपण वाचत असतो जे हिस्ट्री करतो त्याच्यामध्ये सीआर फॉर्म्युला करत असतो, जो आपल्या इंग्रजांना आपण फॉर्म्युला दिला होता की कसं म्हणजे फाळणी वगैरे व्हायला पाहिजे की नाही त्याच्याविषयीचा. तर सीआर फॉर्म्युला होता तो त्यांनी द वे आउट या पुस्तकामध्ये मांडला होता. त्यानंतर 1947 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल व नंतर ते स्वतंत्र भारताचे पहिले व अखेरचे भारतीय गव्हर्नर जनरल झाले होते. ही गोष्ट लक्षात ठेवा, गव्हर्नर जनरल झाले होते. आणि सरदार पटेल यांच्या निधनानंतर केंद्रीय गृहमंत्री पण झाले होते. 1954 ला त्यांना भारतरत्न मिळाला होता आणि 1959 ला त्यांनी स्वतंत्रता पक्षाची स्थापना केली होती. तर असे आहे ते राजगोपालचारी. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, आपल्याला चांगले करून ठेवायचे आहेत, यांच्यावर प्रश्न येऊ शकतो, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नारी शक्ती वंदन अधिनियम 2023. आता हे तुम्हाला माहित असेलच, कारण की मागे आता 15-20 दिवसा अगोदरच पार्लमेंटमध्ये खूप मोठा गदारोळ झाला होता. जे केंद्र सरकार आहे किंवा सरकारचं असं म्हणणं होतं की जे अपोजिशन किंवा काँग्रेस वगैरे आहे तर त्यांनी जे वुमन रिझर्वेशन बिल आहे ते पास होऊ दिलं नाही, देश माफ नाही करणार वगैरे असं काय काय बोललं, बरंच काय बोलणं झालं होतं. पण जे काँग्रेस वगैरे आहे त्यांचंही म्हणणं होतं की तुम्ही आता जे 550 सीट आहेत आपल्या लोकसभेमध्ये तर त्यांच्यावर लागू करा किंवा ज्या 543 वगैरे सीट आहेत त्याच्यावर लागू करा. पण मग त्याच्यामध्ये पण बरीचशी बाचाबाच झाली होती, खूप मोठा गदारोळ वगैरे झाला होता. त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये आपल्याला जायचं नाही, पण ते नेमकं झालं काय होतं तर ते झालं ह्याच्यामध्ये होतं. ठीक आहे, पण हे समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला हे जे नारी शक्ती वंदन अधिनियम आहे ते समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, तर हे पण इम्पॉर्टंट आहे. आता झालं काय की हे 2023 ला पास झालं होतं, प्रेसिडेंटनी पण त्याच्यावर 2023 ला सिग्नेचर केली होती, पण ते अजून अंमलात आलं नव्हतं. ठीक आहे, ते का बरं आलं नव्हतं ते तुम्हाला सांगतो पुढं. पण त्याची जी नोटिफिकेशन आहे जे 2023 ला त्यांनी प्रेसिडेंटनी साईन केली होती, पण गॅझेटमध्ये नोटिफिकेशन अजून गव्हर्नमेंटने काढली नव्हती, कारण की म्हणजे गव्हर्नमेंट जोपर्यंत नोटिफिकेशन काढत नाही तोपर्यंत लागू होत नाही असं समजलं जातं. ठीक आहे, तर गॅझेटमध्ये नोटिफिकेशन काढली होती आता 16 एप्रिल 2026 ला, म्हणजे ज्या दिवशी जे गदारोळ वगैरे झाला त्या जस्ट आदल्या दिवशी वगैरे. तर 16 एप्रिलला त्यांनी नोटिफिकेशन काढली. तर त्या नोटिफिकेशन कशासाठी काढली की आता लागू होईल आणि आपण काहीतरी अमेंडमेंट करू. आता ते काय होतं बघा, हे जे नारी शक्ती वंदन अधिनियम आहे तर ह्याच्यामध्ये किंवा जे वुमन रिझर्वेशन ऍक्ट आहे तर त्याच्यामध्ये 33% महिलांना आरक्षण मिळणार आहे. ठीक आहे, जे पूर्ण लोकसभेत आहे, लोकसभेत प्लस जे स्टेट लेजिस्लेचर आहे तर त्याच्यामध्ये पण, प्लस जे दिल्लीचं स्टेट लेजिस्लेचर आहे तर त्याच्यामध्ये पण, ह्या 3 ठिकाणी 33% रिझर्वेशन महिलांना मिळणार होतं. ठीक आहे, पण झालं काय होतं की त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने 2 अटी टाकल्या होत्या. पहिली अट काय होती की त्याच्यासाठी आपलं सेन्सस आहे, सेन्सस होऊ द्यावं लागेल. ठीक आहे, जे पुढचं येईल आता 2027 ला आपण जे सेन्सस होत आहे तर त्याच्यानंतर करू असं गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं मागं. ठीक आहे, 2023 ला. त्यानंतर दुसरी गोष्ट काय होती, डिलिमिटेशन. डिलिमिटेशन म्हणजे डिलिमिटेशन करणार आणि आता ज्या 550 सीट आहेत तर त्याच्या वाढून 850 करायचं आपल्या गव्हर्नमेंटचं असं उद्देश होता. ठीक आहे, ह्या 2 झाल्यानंतर हे 33% आरक्षण महिलांना लागू होणार होतं. पण झालं काय की जे सेंट्रल गव्हर्नमेंट आले म्हणजे म्हटले की हे व्हायच्या अगोदर आपण लावून टाकू, जे 2029 ला जी आपली परत जे नवीन इलेक्शन होणार आहे तर त्यावेळेस हे 33% आरक्षण लागलं पाहिजे, तसं सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं. पण होणार काय होतं त्यासाठी ते 850 नवीन सीटा म्हणजे टोटल 550 वरून 850 सीटा करणार होते. त्याच्यामुळे साऊथचे स्टेट्स वगैरे होते तर त्यांना ते परवडणार नव्हतं, त्यांच्यासाठी ते तोट्याची गोष्ट होती. तर ते पूर्ण जास्त सांगत नाही तुम्हाला, पटापट सांगतो हळू म्हणजे कमी वेळेत. तर त्याच्यामुळे त्यांनी विरोध केला आणि त्याच्यामुळे अपोजिशननी हे बिल पाडलं. ठीक आहे, अपोजिशन हे बिल पाडलं तर त्याच्यामुळे झालं काय की जे सेंट्रल गव्हर्नमेंट काय म्हणले की जे अपोजिशन आहे
तर ते वुमनच्या विरोधात आहे. पण त्या बऱ्याचशा काही असं कॉम्प्लिकेट गोष्टी होत्या. पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की हे जे नारी शक्ती वंदन अधिनियम आहे तर हे 33% जे महिलांना आरक्षण देत आहे. आणि हे घटना दुरुस्ती विधेयक काय होतं 128व, लक्षात ठेवा 128व कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल होतं. आणि कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 106 होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये हे पास झालं होतं. 28 सप्टेंबरला प्रेसिडेंटने ह्याच्यावर साईन केलं होतं. आणि ह्याची अधिसूचना किंवा गॅझेट मध्ये आता एप्रिलमध्ये आलं होतं. ठीक आहे. त्यानंतर ह्याचा उद्देश तुम्हाला सांगितला, महिलांना लोकसभा, विधानसभा आणि दिल्लीच्या इथे वगैरे पण इथे 33% राज्य रिझर्वेशन मिळणार आहे. त्यानंतर दुरुस्त केलेली कलमे किंवा आर्टिकल्स कोणती कोणती होती, 330A हे लोकसभेसाठी, 332A हे राज्य विधानसभांसाठी आणि 339AA हे दिल्ली विधानसभेसाठी. ठीक आहे. हे नवीन आर्टिकल टाकले होते, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आता हे कधी लागू होणार त्यासाठी 2 अटी तुम्हाला सांगितल्या होत्या. आणि ह्याच्यामध्ये एक सनसेट क्लॉज आहे किंवा त्याला सूर्यास्त तरतूद म्हणतात किंवा त्याला एक पूर्ण टोटल कालावधी म्हणजे हे जे ऍक्ट आहे कधीपर्यंत चालणार तर त्याला सनसेट क्लॉज म्हणतात. ठीक आहे. हा 15 वर्षासाठी चालणार आहे. 15 वर्षानंतर ते परत त्याला वाढवतील. ठीक आहे. 5 वर्षानंतर ह्या 33% मध्ये, त्यानंतर 5 वर्षानंतर दुसऱ्या 33% मध्ये, त्याच्यानंतरच्या 5 वर्षानंतर तिसऱ्या 33% मध्ये. तर अशा टोटल सगळ्या याच्यामध्ये होणार होतं. ठीक आहे. तर ही सूर्यास्त तरतूद पण लक्षात ठेवा 15 वर्षासाठी. त्याच्यानंतर 131वी संविधान दुरुस्ती विधेयक. आता गव्हर्नमेंट काय केलं, हे नोटिफिकेशन आणलं आणि ही 131वी संविधान दुरुस्ती विधेयक आणलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला डिलिमिटेशन करायचं आहे जेणेकरून आपल्याला 850 सीट येतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला 33% वुमनचं रिझर्वेशन लावता येईल. ठीक आहे. ते सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं. आणि ह्याचा उद्देश काय होता, 106वी जी घटना दुरुस्ती दिली होती त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं 33% रिझर्वेशन होणार होतं. आणि 2011 जनगणनेनुसार मतदारसंघाचे परिसीमन करायचे होतं. तर त्या गोष्टीसाठीचा हा उद्देश होता. 131वी अमेंडमेंट आणणार होते. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये 2/3 बहुमत लागतं आणि ते मिळालं नाही, त्याच्यामुळे हे बिल पास झालं नाही. हे जे बहुमत वगैरे आहे हे पण तुम्हाला करायचं आहे स्टार्टिंग मधून. ठीक आहे. जर स्टार्टिंग मधून तुम्हाला गोष्टी कोणत्या कोणत्या करायच्या आहेत की जे विशेष बहुमत किंवा स्पेशल मेजॉरिटी काय असतं ते करायचं आहे, डिलिमिटेशन काय असतं ते करायचं आहे किंवा ज्याला परिसीमन म्हणतो हे डिलिमिटेशन आहे. हे याचं एक सेपरेट चॅप्टर आहे आपल्या लक्ष्मीकांतमध्ये, तर तो एकदम चांगल्या रीतीने करून ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि 2020 ला म्हणजे आता पण लक्षात ठेवा फक्त 4च डिलिमिटेशन कमिशन बसले होते. 1952 ला, 1963 ला, 1973 ला आणि 2002 ला. आणखी एक गोष्ट तुम्हाला मग सांगितलं होतं की 2020 ला पण एक कमिशन बसलं होतं. कोणतं, जे जस्टिस हे सांगितलं तुम्हाला रंजना देसाई, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली ते कमिशन बसलं होतं. ते पण ते फक्त ह्यांसाठी होतं, कोण म्हणतं त्याला, आपलं जम्मू काश्मीरसाठी होतं. ठीक आहे. लक्षात ठेवा. आतापर्यंत हे 4च होतं, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ट्रान्सजेंडर पर्सन्स ऍक्ट 2019. आता हा जो ऍक्ट होता ह्याच्यामध्ये आता दुरुस्ती केलेली आहे 2026 मध्ये. तर ही जी अमेंडमेंट आहे ही अमेंडमेंट मध्ये त्यांनी काही लोकांना त्याच्यातून काढलेलं आहे आणि काही व्यक्तींना किंवा काही प्रकारच्या व्यक्तींना त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. बघा आता हे जे ट्रान्सजेंडर ऍक्ट आहे ह्याच्यामधून ट्रान्समॅन, ट्रान्स वुमन आणि किंवा जेंडर क्विअर व्यक्ती असतात त्यांना वगळण्यात आलेले आहेत. आता ट्रान्समॅन वगैरे म्हणजे काय की जे त्यांचं लिंग वगैरे आहे ते ऑपरेशनद्वारे वगैरे चेंज वगैरे करत असतात किंवा त्यांना पण म्हणजे फिलिंग्स वगैरे पण तशा बऱ्याच काही असतात. तर असे असतात ट्रान्समॅन, ट्रान्स वुमन पण तसं असतं, त्याची उलटी कन्सेप्ट आहे. आणि जेंडर क्विअर असतं, ह्यांना वगळण्यात आलेलं आहे ह्या ऍक्ट मधून. आणि नवीन कोणते टाकलेले आहेत, युनुक, म्युटिलेशन किंवा अवच्छेदन, काय म्हणतात कॅस्ट्रेशन किंवा खच्चीकरण. आणि चौथी गोष्ट म्हणजे शस्त्रक्रियेद्वारे बळजबरीने ज्यांना ट्रान्सजेंडर बनण्यास भाग पाडलेले असे. ठीक आहे. आता युनुक म्हणजे काय की ज्यांचे जे अंडाशय वगैरे असतं ते पूर्ण कापून टाकलं जातं. का बरं, कारण की जे आधीच्या काळात होते की हारेम वगैरे राहायचे, म्हणजे जे राजे महाराजे वगैरे राहायचे तर त्यांच्या बऱ्याचशा स्त्रिया वगैरे राहायच्या, त्यांच्या पूर्ण 400-500 बायका वगैरे राहायच्या, तर ते पूर्ण हारेम ठेवायचे. तर त्यांच्या प्रोटेक्शनसाठी एखादी माणूस पाहिजे म्हणून ते बाहेर असं माणसाला ठेवायचे की ज्याचे ते अंडाकोश कापलेले असायचे, त्याला म्हणतात युनुक. ठीक आहे. ते अजूनही बऱ्याच ठिकाणी चालू आहे, बऱ्याच ठिकाणी असे करतात. ठीक आहे. काय रिलीजियस कारणामुळे, कल्चरल कारणामुळे करत असतात. ठीक आहे. तर त्यांना पण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर म्युटिलेशन, आता ही खूप जास्त घाणेरडी गोष्ट आहे. म्हणजे पुरुष प्रधान मानसिकता एवढी घाणेरड्या लेवलला जाऊ शकते त्याचं हे उदाहरण आहे. म्युटिलेशन, जेनायटल म्युटिलेशन म्हणजे काय असतं, जे फिमेल जेनायटल असतात तर जे महिला असतात तर त्यांना सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे एन्जॉयमेंट व्हायला नको म्हणून आपली पुरुष प्रधान मानसिकता एवढी घाणेरडी झाली आहे की त्या ज्या अवयवाद्वारे किंवा ज्या ठिकाणून त्यांना जास्त एन्जॉयमेंट होऊ शकतं तर तो डायरेक्ट अवयव कापला जातो. ठीक आहे. ती जागा कापली जाते ब्लेडनी, ब्लेडनी कापल्या जाते लिटरली. भारतामध्ये पण बोहरा कम्युनिटी वगैरे आहे किंवा बरेचसे ट्रायबल्स लोक आहेत तर ज्यामध्ये हे म्युटिलेशन होतं. तर हे व्हायला नको म्हणून युनेस्कोनी पण किंवा युनायटेड नेशननी पण बरेच काही स्टेप वगैरे घेत आहे. तर ही अजूनही घटना होत असती, तर हे पण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे.
त्यानंतर कॅस्ट्रेशन किंवा खच्चीकरण हे पण बऱ्यापैकी युनुक सारखंच असतं. त्यानंतर हे पण एक गोष्ट आहे की बरेचसे काही किडनॅप वगैरे करतात आणि त्यांना भीक मागण्यास भाग पाडावं ह्यासाठी ते शस्त्रक्रिया करतात, तर त्यांना ट्रान्सजेंडर बनवतात. तर असे पण बरेचसे व्यक्ती आहेत, तर ह्यांना ह्याच्यामध्ये टाकलेले आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल झालेले आहेत किंवा गव्हर्नर झालेले आहेत कोण? जिष्णू देव वर्मा. तर हे नाव लक्षात ठेवा, जिष्णू देव वर्मा लक्षात ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आता ह्याच्या अगोदर कोण होते? ते जे गुजरातचे राज्यपाल होते ते महाराष्ट्राचे अतिरिक्त त्यांच्याकडे कार्यभार होता, तो आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे, तर त्याचं नाव तुम्हाला आठवायचं आहे. ठीक आहे. हे जिष्णू देव वर्मा आहे, तर ह्यांचा जन्म त्रिपुरा मधला आहे. हे असं याच्यावर ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला थोडीशी त्यांची माहिती पाहिजे. जन्म त्रिपुराचा आहे आणि ह्याच्या अगोदर ते तेलंगणाचे राज्यपाल होते 2024 पासून तर 2026 पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे ते माजी प्रमुख वगैरे पण होते. त्याच्यानंतर ते आणखी गोष्ट होती की ते कोणतरी डायनेस्टीचे आहेत. त्रिपुरामधली एक डायनेस्टी आहे, लक्षात नाही लिहून देईन मी तुम्हाला नंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला सांगितलं बॅडमिंटन असोसिएशनचे ते माजी प्रमुख पण होते. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. बाकी त्यांचा किती तारखेला जन्म झाला वगैरे ते लक्षात ठेवायची गरज नाही, शिक्षण कुठे झालं ते वगैरे काय करायची गरज नाही, फक्त एवढंच करा. त्यानंतर इतर राज्यातील राज्यपालांच्या नेमणुका पण यांच्यासोबत झाल्या होत्या. तेलंगणाची शिवप्रताप शुक्ल होते, त्यानंतर नागालँडचे नंदकिशोर यादव, बिहारचे सय्यद हसनैन, त्यानंतर पश्चिम बंगालचे आर एन रवी, हे लक्षात ठेवा. ह्याच्या अगोदर ते तामिळनाडूमध्ये होते, त्याच्यामध्ये त्यांचे खूप जास्त ते तामिळनाडूचे सीएम होते, त्यांच्यासोबत खूप भांडणं होते. त्यानंतर ते आता इथे पश्चिम बंगालमध्ये गेले. ठीक आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये तरणजीत सिंग संधू. तर ह्या म्हणजे फक्त एक दोनदा वाचून घ्या, म्हणजे मला वाटत नाही याच्यावर प्रश्न येईल म्हणून, पण वाचून घ्या. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्यावर येऊ शकतो. त्याच्यानंतर पानिपतची पहिली लढाई, ह्याला 500 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे काय की 2026 ला 500 वर्ष पूर्ण झाले, याचा अर्थ 1526 ला ही झाली असणार आहे. 21 एप्रिल 1526 ला हरियाणामध्ये पानिपत इथे झाली होती, बाबर विरुद्ध इब्राहिम लोधी यांच्यामध्ये. ठीक आहे. ह्याच्यामध्ये लोधीचा पराभव झाला होता आणि ह्याच्यामुळे काय झालं होतं की दिल्लीचा सुलतान होता त्याचा अंत झाला होता आणि मुघल साम्राज्याची स्थापना झाली होती. त्यानंतर पानिपतमध्ये आणखी जास्त म्हणजे बाकीच्या पण लढाई झाल्या होत्या, कारण की पानिपत खूप जास्त मोठं आहे आणि पानिपतमध्ये म्हणजे असं पूर्ण ग्राउंड, पूर्ण प्लेन ग्राउंड आहे, त्याच्यामुळे तिथं जास्त लढाई झाल्या मोठ्या मोठ्या. ठीक आहे. दुसरी लढाई होती 1556 ची, अकबर विरुद्ध हेमू. तर ह्याच्यामध्ये अकबर जिंकला होता. त्यानंतर तिसरी झाली होती 1771 ची, मराठा विरुद्ध अहमद शाह अब्दाली, ह्याच्यामध्ये अब्दाली जिंकला होता. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. त्यानंतर शॉर्ट्स म्हणजे थोडक्यात ह्याच्यामध्ये रिसा टाइमलेस ट्रायबल. आता एक ट्रायबल आहे, ऑब्व्हियसली ट्रायबल लोकांसाठी असणार आहे. इथं काय करणार आहे की जे विणकाम, भरतकाम आणि हस्तकला करतायत जे आदिवासी, तर त्यांच्यासाठी एक प्रीमियर सिग्नेचर ब्रँड बनवलेला आहे, की हा ट्रायबल लोकांचा ब्रँड आहे पूर्ण जगभरात पसरवण्यासाठी त्यांचा. ठीक आहे. हे आहे, लक्षात ठेवा, रिसा टाइमलेस ट्रायबल. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. असा डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो सिंगल लाईनर. त्याच्यानंतर आदिवासी मंत्रालयाने लॉन्च केलेला आहे आणि जे ट्रायफेड आहे तर ते ह्याचं म्हणजे प्रॉपर ते इम्प्लिमेंटेशन वगैरे बघत आहे, ट्रायफेड आणि आदिवासी मंत्रालय. ठीक आहे. ट्रायफेड हे जे आदिवासी लोकांचं जे कमर्शियल ऍक्टिव्हिटीज बाहेर देशात वगैरे बघायचं काम असतं त्याचं. ठीक आहे. त्यानंतर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, एनसीआरटीला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळालेला आहे. ठीक आहे. ते युजीसी असतं, युजीसी, तर ते रिकमेंड करतं आणि गव्हर्नमेंट देतं. ठीक आहे. हा दर्जा दिलेला आहे, तर त्याला अभिमत विद्यापीठ पण म्हणतात. हा डिस्टिंक्ट कॅटेगरीसाठी आहे, डिस्टिंक्ट म्हणजे लांबूनच. ठीक आहे. त्यानंतर कोर्सेस, सर्टिफिकेट, डॉक्टर प्रोग्राम वगैरे हे देणार. डॉक्टर म्हणजे ते एमबीबीएस नाही करणार तिथं, जे पीएचडी वगैरे असतात त्यांचे, किंवा रिसर्च पर्पज साठी वगैरे पण असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एनसीआरटीची जी स्थापना होती 1961 ला स्वायत्त संस्था किंवा ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन म्हणून झाली होती, जे सोसायटीज ऍक्ट असतं, सोसायटीज ऍक्ट होतं त्याच्या अंतर्गत. ठीक आहे. त्यानंतर प्रहार. आता ही एक राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण आहे, हे भारताने काढलेलं आहे, ऑब्व्हियसली गृह मंत्रालयाचं असणार आहे आणि भारताचं असं प्रकारचे पहिले धोरण आहे. आणि सर्व मार्गाने म्हणजे हे हवातून किंवा जमिनीच्या मार्गाने किंवा जल मार्गाने कोणत्याही मार्गाने येणारे काय म्हणतात थ्रेट्स असतात तर त्याच्यापासून भारताचे संरक्षण करायसाठी हे धोरण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर IEVP. आता IEVP आहे हे इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्राम आहे. इलेक्शन्स व्हिजिटर्स दिसते म्हणजे काय की बाहेरच्या देशातील लोक आपल्या देशातले इलेक्शन प्रॉपर होत आहे की नाही ते वगैरे बघायसाठी येणार आहेत. तर हे आपल्या ऑब्व्हियसली जे निवडणूक आयोग आहे त्यांनी काढलेलं होतं. ठीक आहे. लक्षात ठेवा, निवडणूक आयोगाने काढलं होतं. इतर देशातील प्रतिनिधी भारताच्या निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी येणार होते. ठीक आहे. त्यानंतर MLAtrack.com हे जे पोर्टल आहे हे केरळमध्ये विकसित केलं होतं, तिथले केरळचे जे आमदार आहे त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी. त्यानंतर नितीश कुमार, आता हे माहिती आपल्याला बिहारचे मुख्यमंत्री होते, त्यांनी रिझाईन केलं आणि त्यांच्या जागी आलेत आता जे नवीन सम्राट चौधरी. ठीक आहे. तर हे जे नितीश कुमार आहे तर हे त्याचा राजीनामा दिलाय, पण ह्यांनी
म्हणजे काही विक्रम केले होते, हे 10 वेळा सीएम झाले होते. ठीक आहे. आणि सर्वाधिक काळ पण ते मुख्यमंत्री राहिले होते. आणि त्यांचं टोपण नाव होते सुशासन बाबू. आता हे सार्कॅस्टिकली म्हणत होते की खरंच म्हणत होते, त्यांचं त्यांनाच माहिती, बिहारच्याच लोकांना माहिती. ठीक आहे. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी, आता हे निवडून आलेल्या सरकारचे सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे प्रमुख होते. मुख्यमंत्री प्लस प्रधानमंत्री दोन्ही मिळून. ठीक आहे. फक्त प्रधानमंत्री बघायला गेलं तर यांच्या पुढे आपले नेहरू वगैरे आहेतच. ठीक आहे. पण मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री दोन्ही मिळून जर बघायला गेलं तर ह्यांच्या पुढे फक्त हे जे पवन कुमार चामलिंग होते. ठीक आहे. 8,930 दिवस त्यांचा यांनी विक्रम मोडलेला आहे. तर अशा प्रकारे हे सर्वाधिक दिवस ते ह्या पदावर, म्हणजे मोठ्या पदावर आहेत. त्याच्यानंतर मेनका गुरुस्वामी, तर ह्या अशा राज्यसभेत जाणाऱ्या अशा पहिल्या क्वीर खासदार किंवा एलजीबीटीक्यू समुदायाच्या आहेत. एलजीबीटीक्यू मध्ये क्यू म्हणजे हा क्वीर असतो. ठीक आहे. तर ह्याचा पक्ष टीएमसी, तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ह्या आहेत, ह्या वकील आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातून राज्यसभेत काही म्हणजे लोक निवडून गेले होते. कोणते कोणते म्हणजे अनअपोज झाली होती पूर्ण निवडणूक. शरद पवार, पार्थ पवार, रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवांते, रामराव वडकुटे आणि ज्योती वाघमारे. हे फक्त एक दोन वाचून घ्या, मला वाटत नाही याच्यावर प्रश्न येईल म्हणून. त्याच्यानंतर नारी शक्ती युथ पार्लमेंट. आता युथ पार्लमेंट दिसते, नारी शक्ती आहे, तर ऑब्व्हियसली हे वुमेन मिनिस्ट्रीज असणार आहे. नाही, हे वुमेन मिनिस्ट्रीज नाही, हे मिनिस्ट्री ऑफ युथ अँड स्पोर्ट्स आहे, लक्षात ठेवा. आणि हे एम एच भारत एक कार्यक्रम आहे किंवा इनिशिएटिव्ह आहे, त्याच्या अंतर्गत पूर्ण भारतभरात 17 क्षेत्रामध्ये हे करण्यात आलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बार्क किंवा ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल. आता आपल्याला माहिती आहे इराणमध्ये खूप मोठं युद्ध चालू होतं, आणि आपल्या मीडिया तर माहितीच आहे तुम्हाला कसली मीडिया आहे, उड्या मारू मारू खायच्या काही सांगत असतं. ठीक आहे. तर ते काहीच्या काय कसं का बरं सांगतात, कारण की जेवढं काहीच्या काय सांगतील तेवढं जास्त त्यांच्याकडे व्ह्युअरशिप येईल आणि तेवढी जास्त ऍडव्हर्टाइजमेंट येईल. ठीक आहे. तर तसं करायला नको त्यांनी, म्हणून म्हणजे आपली गव्हर्नमेंट आहे त्यांनी बार्कला सांगितलं की तुम्ही टीआरपी काढू नका. ठीक आहे. किंवा टीव्ही रेटिंग पॉईंट असतात टीआरपी, ही जी बार्क आहे ही भारतातील संस्था आहे. ही जे रेटिंग वगैरे आहे, टीव्हीच्या रेटिंग किती व्ह्युअरशिप आहे ते वगैरे सांगत असतात. त्याच्याप्रमाणे मग त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट येतात. ठीक आहे. तर ते काही दिवसासाठी बंद करायला सांगितलं होतं. तर हे इराण युद्ध दरम्यानचे रेटिंग थांबवण्याचे सरकारने आदेश काढले होते बार्कले. ठीक आहे. त्याच्यानंतर शाईन मॉड्यूल, हे काय, सेक्शुअल हरासमेंट इन्सिडेंट नोटिफिकेशन फॉर एम्पॉवरमेंट. ठीक आहे. हे मोस्टली कसं वुमेनच्या रिलेटेड दिसतं, पण हे वुमेननी काढलेलं नाही, हे काढलंय रेल्वे मंत्रालयाने. ठीक आहे. रेल्वेच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाविषयी तक्रारींसाठीची डिजिटल नोंदणीकरणासाठीची ही मॉड्यूल आहे. कोणतं, शाईन. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया. आता हे ऑनलाईन गेमिंग आपल्याला माहिती आहे की खूप जास्त ते पोकर वगैरे आलं होतं की म्हणजे खूप जास्त पैसा वगैरे तिथे इन्व्हेस्ट करतात लोक, म्हणजे प्रॉपरली ते जुवा किंवा सट्ट्यासारखंच आहे. तर ते करायला नको, त्यासाठी रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणून ही ऑथॉरिटी काढलेली आहे. ठीक आहे. तर सदस्य याच्यामध्ये 6 असणार आहे. मंत्रालय कोणतं आहे, ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर कोपिली जलविद्युत प्रकल्प. आता कोपिली ही एक नदी आहे, कुठे, आसाममध्ये. तर ते दिमा हसाव आणि कर्बी अँगलाँग जिल्हा आहे तिथे. तर ह्याचं एक नवीन आता उद्घाटन वगैरे केलं होतं, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. कोपिली नदी विचारू शकतात, कोपिली नदी कुठे आहे किंवा कोपिली जलविद्युत प्रकल्प कुठे आहे ते विचारू शकतात. कुठं, 2 जिल्हे आहेत आसाम मधले, एक कर्बी अँगलॉन आणि दुसरा कोणता आहे, दिमा हसाव. त्याच्यानंतर लिलावामध्ये विकली जाणारे आतापर्यंत सर्वात महागडे भारतीय चित्र, हे जो सायरस पुनावाला आहे त्यांनी 167 करोड मध्ये फक्त हे चित्र विकत घेतलेलं आहे, हे चित्र. ठीक आहे. राजा रवी वर्मा त्यांनी चित्र काढलं होतं, 167 करोडला घेतलाय. किती पैसा आहे लोकांकडे, बापरे. बघा. तर हा यशोदा आणि कृष्णा यांचे हे चित्र होतं, सायरस पुनावाला ह्यांनी विकत घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर भारताची पहिली पूर्णपणे स्वयंचलित ड्राय बल्क फॅसिलिटी आहे, ही हल्दिया बल्क टर्मिनल हुगळी नदीच्या इथे असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो आहे, हा कांकरिया कोची डेपो अहमदाबाद इथे आहे. त्यानंतर भारताची पहिली रिंग मेट्रो आहे, दिल्ली पिंक लाईन. आता रिंग मेट्रो म्हणजे काय, की जे मेट्रो, आता जनरली जे मेट्रो असतं ते पूर्ण सरळ लाईन मध्ये असते. ठीक आहे. म्हणजे जिथं क्रॉस होतं तर त्या क्रॉसच्या ठिकाणी, म्हणजे समजा तुम्हाला इकडून इकडे जायचं आहे तर आधी इथून इथे जावं लागेल आणि इथून मग दुसरी ट्रेन बदलून इकडे जावं लागेल. पण आता जे मेट्रो आहे ते हे पूर्ण ह्या ठिकाणून पूर्ण अशी गोल असणार आहे, त्याला म्हटलं त्यांनी रिंग. अशी पहिली रिंग मेट्रो आहे, दिल्लीची पिंक लाईन आहे. त्याच्यानंतर भारतातील पहिला रिव्हराईन लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे, की एखादी मोठी बिल्डिंग असते की जी लांबून दिसायला पाहिजे की त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. हे जनरली काय म्हणतात समुद्राच्या ठिकाणी असतं, पण हे नदीवर पण काढलेलं आहे रिव्हराईन लाईट हाऊस. कुठे, ब्रह्मपुत्र नदीवर 4 ठिकाणी आहेत. ठीक आहे. नॅशनल वॉटरवे 2च्या ठिकाणी. ठीक आहे. तशा प्रकारे आपले पॉलिटी नॅशनलच्या ज्या घडामोडी आहेत त्या संपलेल्या आहेत. चलो फिर बाय.